हॅलो गाईज, तर कसे आहात सगळे? मजेत ना? मी तर खूप मजेत, तुम्ही पण असालच. तर आज सकाळीच आम्ही राजस्थानहून आलोय, एवढा प्रवास करून आणि थकलोय आम्ही दोघंही, खूप थकलोय. पण आम्हाला काल यायचं होतं, तर आम्ही आलोय आज आणि लेट झालं थोडंसं यायला. आज जायचंय आम्हाला संध्याकाळी दुसरीकडे. ते कुठे जाणार आहोत ते तुम्हाला गेस करायचंय. आम्ही सध्या फक्त फिरतोच आहे, मस्त लग्न झाल्यापासून काही दिवस आता असं चालू राहणार आहे. सो घरात आले नाही तर लगेच प्रतिभा हा लॉक घेते. हो, लोकांना सांगितलं का आपण आजच आलोय, आराम केलं नाही, कपडे पटापट धुवून सुकून परत चाललोय. हा, मी तेच आता डॉलच दाखवत होते. नाही ते सगळ्यांना मी बोलले की तुम्ही गेस करा. इकडे मग एक अजून गोष्ट दाखव. अरे बापरे, एवढं कपडे नाही कपडे नाही, मी म्हणते मी मगाशी आले तर हे काहीच नव्हते ते, आता कसं काय? अरे बापरे, मला नाही सांगितलं. आणि तुम्ही शिकायला आणलंय, माझ्या मित्राकडे होतं, तो म्हणला घेऊन जा माझ्याकडे. काय मग जर जमलं या गोष्टी करायला लगेच घेऊ आपण. त्याने तो माझी किती काळजी, त्याला बघ, तो म्हणला साऊंड पण घेऊन जा. थँक्स ब्रो अरमान. त्याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. आम्ही घेतो एकमेकांची. मला तो काही जरी लागलं मी आहे. आणि कसले आता मला बोलले नाही की काही शॉपिंग करतोय किंवा काय, काहीच नाही. मी आता बघते ही पिशवी येऊन बघितली, काय हे गोष्टी किरकोळ आहे. मला म्हटले काही नाही, माझ्याकडे जे आहे तेच मी घेणार आहे. ठीक आहे ना? स्वेटशर्ट आहे ना, जॅकेट आहे, तिकडे घे. लक्ष्मीला एवढी भीती वाटते ना, फर्स्ट टाइम त्यांनी असं पेट केलंय आणि आम्हाला ते भेटायला आले. आजच आलो ना आपण. लक्ष्मीने बनवलं होतं का? हो, बनवलं. काय उद्या बँगलोरला चाललेत, तर मी बघा पार्टी पण कसली देतोय त्यांना. घरी बोलवले आणि आमच्या मारवाडीत असं काय काय घेरी हो बघा गो 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 किती ते प्रेम. सगळा पसारा हे बघा इकडं. मरणाचं लेट झालंय आम्ही. तर पॅकिंग झाली, सगळं झालं, बॅग्स भरल्या, लेट झालंय खूप जास्ती आणि आता निघतोय आम्ही सगळे. आणि गाडीत कुणाकडेच डॉक्युमेंट नाही. ह्या मुलीना लेट तर झालं आणि गर्दी पण खूप आहे आमच्या एअरपोर्टला. आणि प्रतिभा मॅडम बघा, फोन घेऊन या मम्मीचा पण. ते फोन घ्या. कसं वाटतंय? एकदम फ्री. सिरियसली खूप खुश आहे. आम्ही बसून काही गोष्टी करू सांग. मम्मी नुसतं आहेच करते, दुसरं काहीच नाही. आपली फ्लाईट इंडिगोची आहे ना आता. आईस खूप जास्त गर्दी आहे. आता आमचं होईल सिक्युरिटी चेक इन. आम्हाला कोणीतरी ओळखलं. आम्हाला नाही, मला. हा, म्हणजे ते मला फॉलो करायचे आणि त्यांनी बघितलं की आमचं नुकतंच लग्न झालंय, तर त्यांनी ओळखलं दीपकला. खूप भारी. आणि कसं वाटलं दीपक? भारीच वाटणार ऑब्विसली, पहिल्यांदा झालं असं माझ्यासोबत. आणि खूप भारी होते ते, है ना? मस्त होते, भारी वाटलं. सो गाईज, आम्ही जस्ट बसलो होतो. मी, माझी मम्मी, माझी बहीण आणि प्रतिभा. तेवढ्यात एक आले आपली फॅमिलीज जे आम्हाला फॉलो करतात वगैरे. तर ते येऊन माझ्यासोबत बोलायला लागले. डायरेक्ट बोलाय. एवढं फर्स्ट टाइम असं आश्चर्य वाटलं ना की मला कोणीतरी असं ब्लॉग थ्रू ओळखले. मग म्हणले प्रतिभाचे पण व्हिडिओज पाहिलेत, हे पाहिलेत. एवढं भारी वाटलं ना ते ऐकून. म्हणजे असं अजून मोटिवेशन झालं ना ते करू. आणि जास्त आता पण असा वेळ नाही भेटला ते ट्रॅव्हलिंगमध्ये की ब्लॉग करू, पण तरी सगळं दाखवलं. एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी घरी सांगणार होतो ती आज सांगतोय की माझ्या लाईफचं जी ही ट्रिप आहे ही माझ्या लाईफची सगळ्यात बेस्ट नाही म्हणू शकत, एक स्वप्न होतं माझ्यासाठी. कारण ज्या परिस्थितीतनं आम्ही वर आलो आहे आणि काय सांगू, म्हणजे ते गोष्टी सांगायसारख्या नाही आहे. पण ह्या आता मी 26-27 वर्षाच्या, ते 27 वर्षात पहिल्यांदा माझी पूर्ण फॅमिली आम्ही फिरायला चाललो आहे. आणि तुम्ही म्हणत होते फॅमिली इंट्रोडक्शन ब्लॉग, तर माझ्या साईडने आज आम्ही ते इथं रिव्हील करू. मला आणि प्रतिभा दोघांना वडील नाही आहे, खूप आधी वारलेत. माझे पप्पा 2008ला वारलेत आणि प्रतिभाचे 2012 ना, कधी 10 हिलाच माहित नाही तुला, लहान होतो आम्ही, माझं माहिती कारण. ठीक आहे, ते हे
तर मी माझा भाऊ पण येणार होता सकाळ. तर आम्ही आमच्या घरात मी माझा छोटा भाऊ बहीण आणि मम्मी आहे बरोबर. हिच्या घरात हिची मम्मी आणि हिचे 2 भाऊ आहे. आणि सगळे विचारायचे ना असे कमेंट्स मध्ये असायचं की फॅमिली इंट्रोडक्शन ब्लॉग आम्ही लवकर करू. पण आता हे सांगायचं की माझ्या लाईफचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे पूर्ण होईन की ह्या 26-27 वर्षात आमची अख्खी फॅमिली फर्स्ट टाइम आम्ही बाहेर चाललोय. माझ्या घरचे प्रतिभाच्या घरच्यांनी आम्ही जाऊच. ही घरी आल्यामुळं अख्खी फॅमिली गाईज लिटरली ती फिलिंग नाही सांगू शकत. आणि आम्ही जिथं चाललोय ते तर आम्ही 2-3 जागा आहे तर सांगून अर्थ नाही. जिथं जाऊ तिथं तुम्हाला सांगू आमचं फिरणं पण खूप हेक्टिक झाले. 3-4 हजार किलोमीटर झाले. 3000 किलोमीटर झाले जास्त फिरणं. आता आमची फ्लाईट आहे तर इथनं आम्ही चाललोय. कुठं चाललोय ते तुम्हाला सांगा. ते सस्पेन्स राहिलं पाहिजे. पण मेन माझी मम्मी माझं असं स्वप्न होतं की मी जिथं एक असं जाईन. आम्ही 5-6 दिवस मम्मी बहीण माझ्या भावाने कॅन्सल केलं. खूप वेळा बोलले ना दीपू की मला मम्मीला हिच्यासोबत एवढं एक्साइटेड नाही तेवढं फर्स्ट टाइम. हे मला हे बोललेत आणि खूपदा बोलले आणि भारी वाटते आज घेऊन चाललेत ते असे. माझा भाऊ येणार होता लास्ट पण त्याचं असं होतं की मला विचारायचं होतं. तो दुकान कॉम्प्रोमाइज नाही करत. तो डायरेक्ट म्हणला की नाही दुकानात थांबणं पण इम्पॉर्टंट आणि हे पण इम्पॉर्टंट. पण त्याने दुकानाला इम्पॉर्टन्स दिली कारण बंद नाही ठेवू शकत. आणि तो खूप जास्त जिद्दीने तिथं बसतो. तो जास्त सांभाळतो दुकान. माझं बाहेरचं हिचं तिथं इकडं कामं खूप असतात. तर त्यांनी त्या गोष्टीला इम्पॉर्टन्स दिली. ते खूप भारी वाटलं. त्याला तर खूप जास्त मिस करणार आहे आम्ही. आता इथनं पुढं काय होणार आहे या ब्लॉगमध्ये कंटिन्यू तुम्हाला दाखवत राहीन. पण काहीच लिटरली माझं आज स्वप्न पूर्ण झालंय. माझ्या मम्मीला माझ्या बहिणीला व तुला आम्ही फॅमिली बाहेर चाललोय. काय म्हणले तो एडी केडी है तू कैडी है तू. मैं बहुत अच्छी हूँ. हाँ हमारी जीवरी जड़ी हो. माझ्या आई समोर आहे नको बोलू जोरात. ए मारी जीवरी जड़ी. माझी मम्मी तर मम्मी एक दो आहे ना. मम्मी समोर असं म्हणते डायरेक्ट की मी जीवची जडी आहे बघा. जीवरी जडी म्हणजे जीवाचं रान नाही म्हणजे जीवाचं औषध. मग जीवलग. चला मला तंगणी करणे का आज तर मारवाडीत म्हणते काय एक लपड़ देवला. मुझे हरम नहीं है किस बात की समझे. मम्मी नहीं देख रही है देखो. गप आणि किती नाचतं. मी जाईन बरं का तू माझी बायको नाही असं सांगेन मी डायरेक्ट ब्लॉग मध्ये. सोडून द्यायची एवढी पण नाही सोडत लगेच हळूहळू जाणार आहे. मी खुश आज प्लीज तुम्ही असं नका बोलू. मला नाचायचं ना तुम्ही नाचते. मम्मी बघते आता बघ. फ्लाईट मध्ये आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू. बघा कुठे पोहोचणार आहोत बघा. काय म्हणता बाकी. मी आज ना बोलतीये तर आज मला हे म्हणताय तू गप्प बस म्हणून. मी आज खूप खुश आहे म्हणून मी आज जास्ती बडबड करते. आणि हे म्हणतात पाच पण तू जास्ती बडबड करू नकोस बोलू नकोस. आणि सॉरी आणि मी ना थोडीशी मारवाडी शिकली आहे तर मग मी त्यांना मारवाडीमध्ये बोलते. इच्छा स्वीकार केली ऐकली आम्ही वेगळं बसलो होतो. कॅबिन कडे आली आणि म्हणले की तुम्ही प्लीज इथं बसू शकता का. तिकडे एक जणाला बसायचं त्यामुळे दोघे एक जण मम्मी म्हणत होते की पहिल्यांदा मी अशी वेगळी बसली आहे आल्यावर प्लीज तुमच्या शेजारी बसायचे. मी विचारत होते कोणी नको यायला मला जायचं तिथं बसायला आणि तेच झालं. तर आम्ही आता आहे कुठं चंदीगडच्या एअरपोर्टवर आणि आमची गाडी आलेली आम्हाला बाहेर घ्यायला. तर आता आम्ही गाडीत बसणार आहे. मग तिथनं आम्हाला परत 4 तास इथनं 208 किलोमीटर लांब आमचं हॉटेल आहे. आणि आम्ही पहिली जागा जिथं जाणार आहे ती आहे गोल्डन टेम्पल. आणि हे सगळं दीपकने प्लॅन केलं त्याच्यामुळे हे फक्त माझ्या मागं डुलणार आहे. मला थांबलाय म्हणलं तरी यांचा फोटोशूट चालू आहे बघा. लागायला चालू झाली ना डायरेक्ट चंदीगडला असा पाऊस पण आहे आणि डायरेक्ट असा गारठ आहे एकदम. आणि आमचा ड्रायव्हर काय माहित कुठे आहे शोधतोय आम्ही. इंडियाचा फ्लॅग आहे तिथं बोलवलंय त्यांनी. जी बघा हिला मी म्हणलं सॉक्स घाल तुला थंडीचा त्रास आहे. इथं आल्या प्रतिभाची वाट लागली आहे.
काय माहिती तिचं पुढे जाऊन काय होणार आहे. पाऊस पडतोय लिटरली. बेस्ट फिलिंग फॉर मी. लय भारी वाटतं असं बघायला. मजा आ रहा है ना. असेल हे माहित नव्हतं. हा मला कुठं माहिती सर. ही कोणची गाडी आहे. हीच आहे आपली गाडी. येस चला चलो चलो बॅग बॅग सेट करी सब. चला चला मॅडम काय राहिलं नाही ना. डॉल चला चलो चलो. नमस्ते भैया. एकदम यस ये हमारे भैया है. ठीक ठाक हो तुसी. यस एकदम. अरमान भाई कैसे हैं. अरमान भाई एकदम ठीक है. बैग वैग रख देंगे अभी मस्त. गो लेट्स स्टार्ट आवर ट्रिप नाउ. हे आमचं छोटं बाळ. कोण ते बघा गुगुलू. ते बघा आमचं छोटं बाळ. तर ऐका आता एवढं लाड. आपल्याला इथनं 4 तास लागणार आहे हॉटेलला जायला. तर तुम्ही गपचूप झोपून घ्या सगळ्यांनी. ओके तरी थोडा वेळ झोपलोय. तुम्ही झोपा. नाही मी हॉटेलला आता. तुम्ही 3 लेडीज आहे ना. मलाच काळजी करणे. मी राहीन सावध. बर. आम्ही आता इथं नाश्ता करायला थांबलोय मस्त एका जागेवर. आणि बाहेर बघा कसली जास्त थंडी बाहेर. बघ तू सॉक्स घाल. चलो कसं वाटतंय. इससे भी भयंकर सर्दी मनाली में. ते बघा दोघं बघा. ये अमृतसर का ही है क्या गेट ऐसा. गोल्डन गेट. ओके 11 वाजले. चेकिंग मला वाटतं 12:30-1ला करून देतील ते. काय म्हणलं तू. झोपले होता ना. झोपला होता. झोपायला चालत तुम्ही. चालायचं का बघायचं का हॉटेल कसं आहे. हा यांचा हयातचा रिसेप्शन काउंटर आहे. एवढं भारी सर्व्हिस आहे ना यांचं. माझं चेक इन टायमिंग 2 वाजता होतं. त्यांना रिक्वेस्ट केलं की आम्ही खूप ट्राय करा आम्हाला एक रूम तरी द्या. इमिडिएटली त्यांनी एक रूम दिली आम्हाला. तर एक रूम मध्ये यांना रेस्ट करायला लावतो. फ्रेश व्हायला लागलो. त्यापर्यंत दुसरं रूम भेटेल. तर आता काय झालं आता. 1 मिनिट. तुम्ही आधी बोलले की 1 तास लागेल रूम भेटायला. ते झालं सोड. त्यांना रिक्वेस्ट केली. पण आपलं रूम कोणत्या फ्लोअरवर आहे माहिती का. 19व्या नंबरवर आहे आपलं रूम. दुसरा रूम भेटला नाही बघा. मस्त पिक्चर बघताय ते सगळे. बागवान. मी पण बसतो. मी नाही झोपणार. मी ब्लॉग एडिट करणार इथं बसून. तू लय खुश होणार आहे तू. तर उठ. डोळे बंद कर. डोळे बंद. अरे उघडले. अरे चाय. थँकू दीपू. अशी मस्त मी रेडी झालीये. कशी दिसतीये मी सांगा तुम्ही. मी पण मस्त एकदम. तर आम्ही दोघं आता चाललोय वाघा बॉर्डरला. अतारी द लास्ट विलेज ऑफ इंडिया. आणि कुठे. आणि त्याच्यानंतर गोल्डन टेम्पल. त्याच्यानंतर तुमची नॉर्मल शॉपिंग हे सगळं करणार आहे. चाललोय आता अतारीला. द लास्ट विलेज ऑफ इंडिया वाघा बॉर्डर शो बघायला. चला लेट्स गो. चलो चलो चलो. लडकी बघा. ऍटमॉस्फिअर बघा. वाईफ बघा. आपला इंडियन बघा. सगळे कसं वाटतंय. वाटलं मम्मी. मस्त मस्त फक्त मस्त. हा लय मजा आली. मारवाडी बोलो. बहुत मजा आया. मम्मी एवढी खुश झाली ना. मम्मीचे डोळे फक्त तिकडच बाकी ते बॉर्डरवर काय चालू आहे काय नाही. वाव काय देखो फोटो लो. आणि देखो काय घण मजा आहे. कसं वाटलं पण खरं सांग. थंडी विसरून गेलते ना तुम्ही.
काय टायमिंगवर गाडी आली, काय टायमिंगवर आम्ही पण आलोय. चलो 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 जल्दी. थंडी वाजतीये. कुठं आलो ओ मॅडम, कुठं आलोय? गोल्डन टेम्पल. शॉपिंग आलोय आधी. गोल्डन टेम्पल. तुम्ही तर बोलले जाता जाता गोल्डन टेम्पल आधी शॉपिंग करत करतच गोल्डन टेम्पलला चाललोय ना. मला फक्त ज्योती घ्यायची. मला शॉपिंग करू आणि थोडं थोडं ब्लॉग करत राहू शूट. थंडी आता इथे. हा काय म्हणताय? बोलता पण येत नाही ना एवढं. पण ये ना एवढं मला. उद्या याच्यापेक्षा 20 पटीने जास्त थंडी होऊन तयारी ठेव. आता थंडीची सवय होईल. इकडे आलोय तर सवय झाली की मग काय नाही वाटत. जेवढं असं घे ना तेवढं कमी वाटते. काय का एवढं सुंदर आहे ना एकदम वेगळं. फुल बार्गेनिंग करते आमचे पतू. भारी भारी कपडे घेतलेत बघा. मम्मी आणि पतू फुल बार्गेनिंग करतात बाबा. एवढी बार्गेनिंग कुठून शिकले तुम्ही? नेहमीच आहे. आम्ही कुठेही शॉपिंगला जाऊ दे नेहमी माझ्या बॅग उचलतात. एवढा खर्च करते मी. राजस्थानला पण असंच झालंय. इथं आलं पण नुसता खर्च बिचारे माझी बॅग उचलतात नुसतं. मॅडम दीपू थँक्यू. मी आता आलोय कुठं? टेम्पल. गोल्डन टेम्पल. आणि एवढी थंडी आहे ना. माझ्याकडे जॅकेट आहे ना. काय किती आहे टेम्परेचर? 13 डिग्री अमृतसरला. टेम्पलमध्ये जायच्या आधी पण डोकं ठेवण्यात जाऊ शकत आपण. काय पण माझ्या पायांना बांब आली. तुझा पण आली ना पतू? गोड दिसते पण तू. मन एवढं आता एवढं असं पॉझिटिव्ह वाटतंय ना. काय ग पतू? शांत प्रसन्न एकदम खूप सुख आहे यार खरंच. हाऊ वॉज युअर डे? भारी. खूप छान सुंदर मजा मस्ती देवाचं दर्शन खाल्लं पिलं. खूप पॉझिटिव्हिटी खूप एनर्जेटिक धिंगाणा. पोचले आम्ही आज. दिवस अख्खा बाहेर घालून आराम करून शॉपिंग करून देवदर्शन करून सगळ्यांचे तोंड असे दमल्यासारखे झाले. कोण बोलले दमल्यासारखे झाले? किती फ्रेश आहे मी. गुड मॉर्निंग. तर आमचा अमृतसर मधला आहे सेकंड डे आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. नाश्ता करणार आहे आणि मस्त मस्त नाश्ता करून आम्ही निघणार आहोत मनालीसाठी. आधी माझं शर्ट प्रेस करून दे. ठीक आहे तुमच्यासाठी करेल. झोप अजून झोपेच घेईना. माझे बघा आम्ही उठलोय लेट. आंघोळ नाही केली, ब्रश वगैरे केला. आता चाललोय नाश्ता करायला. म्हणजे मस्त मस्त भूक लागली. म्हणलं आमची वाट बघू नका. माझी मम्मी बघा एकटी एकटी येऊन खायला लागली सगळं. काय घेतलंय तू? इथे येऊन पण इडलीच खाते. बेस्ट इडली. नवीन काय ट्रायच करत नाही मॅडम. तेलकट कुठं सकाळ? पोहे पण आहे बाबा. नाही पण मला इडली खायची. अरे कुलचा वगैरे पण ट्राय कर ना. हे काय कॉटन राईस व्हेजिटेबल फ्रूट्स. ओ गुड मॉर्निंग पाइनएपल लुकिंग व्हेरी गुड व्हेरी नाइस. ओए वेटर बना दिया यार. एवढं एकटीने खाल्लंय नी. एवढं मी एकटीने खाल्लंय. राहू द्या फक्त एवढं माझं आहे. खाल्लं मला फक्त फ्रूट जास्त लागतं एवढंच खाल्लंय. हिने पण लय जास्त खाल्लंय. मी फक्त कॉफी. तुम्ही काहीच नाही खाल्लं ना? हा मी आता हे 2 नेणार वर. मी कॉफी पिली. नाही तर काय बरंच. कसा आहे आपला फोटोग्राफर? महागातला नाही, महागातला ग्राफर. तुमचे पण काढेल मी असे. हिज शायनिंगच मारत. ऑलीची अननोईंगली माझ्याकडनं 2 बकेट लिस्ट पूर्ण झाले आहे ना. एक गोल्डन टेम्पल, दुसरं आम्ही विश लिस्ट. माझ्या मम्मीचं लाईफचं फर्स्ट 5 स्टार हॉटेल होतं. फर्स्ट 5 स्टार हॉटेलला फर्स्ट टाइम मम्मीने स्टे केलंय. तू केलेलं आहे याच्या आधी ना 2-3 वेळा. असं मी म्हणलो तर माझं एक असं स्वप्न पूर्ण झालं. आम्ही असे सगळे सोबत. फक्त आमच्या भावाची, मला भावाची खूप आठवण येते. तो नाहीये. काय दीपू आज स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करताय आणि घरी नखरे करता. झालं चालू.
भारी वाटतंय मला तुम्हाला असं काम करताना पाहिलेलं. त्या दिवशी तुम्ही ऐन टायमिंगला संध्याकाळी बॅग भरली म्हणून असं झालंय तुमचं. कपडेच नाही. आता मला म्हणतात कपडेच नाही. विल यू मिस दिस प्लेस? डुलत डुलत चल माझ्या अशी कशी डुलती दाखव. सकाळपासून चिडवती मला. आणि हा बघ आमचा छिंछान. उठ रे. एक टेडी बियर, एक टेडी बियर. हे हीच गिफ्ट करू शकते. असं कोणी गिफ्ट केलंय? वहिनीने. बघा कसं दिसतंय भावलं. जा बरं दोघं डुलत डुलत. डायरेक्ट भावली वाटते का नाही? एक छोटो टेडी, एक मोठो टेडी. हे बघा ते छोटा टेडी तो पण मस्त डुलतो इकडे तिकडे. आणि हा मोठा टेडी, छोटा टेडी मागं मागं फिरतोय. आमचे बॅग पॅक होता ते निघतो आम्ही. मम्मी नाव पडले छोटा टेडी मोठा टेडी. चलो फायनली गाईज सोडावं लागणार आहे सुंदर जागा आम्हाला आता. सुख दाखवू का थोडं सुख माझ्या लाईफचं परत एक वेळा. हळू बोलतो मम्मीला आवाज आणि मग मम्मीला कॅमेरा कॉन्शियस दाखवतो तुम्हाला. ती भारी फिलिंग असेल माझ्यासाठी कसं सांगू तुम्हाला. काय म्हणत होती बघ ऐका. इन्होंने मेरी मम्मी को आके हिस्सा पाड़ा. मतलब मेरी मम्मी सिर्फ मेरे को गोद में सुलाती थी, अब इनको भी सुलाती है. हिस्सा पट गया. ठीक आहे ना. आता तुमची मम्मी माझी मम्मी पण झाली ना. संपला विषय. आपकी मम्मी को भी बोलो मेरे को लाइक करना. हाँ चलेगा. अरे तू एक काम कर ना. तू इधर जा, तिकडे जा, बस पकड आणि घरी जा. इकडे चालली आहे. बाय. काय थांबायचं का तिला? थांब चालली होती. डाल असं कर असं डाल. मला छोडून मत जाओ. मेरी तो सिर्फ भाभी है. अरे सोड बाबा माझी आहे ती सोड. जीजू इज वेलकमिंग अस. मॅडम या. ही बघा ही आताच अशी झाली. आमचे जिजू इथंच होते. जिजूनी रूम सगळं आमचं गरम करून ठेवलंय. बेस्ट जॅकेट घालायला लागलं. खूप बेकार थंडी इथं. डायरेक्ट मायनस मध्ये आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अशी आहे हे जे तुम्ही रूम बघू शकता. मी तर बाहेर करणार होतो स्टे, पण माझे जिजू आणि माझी दीदी यांनी मला फोर्स केलं. ह्यांनी म्हणलं की इथं अख्खे जेवढे दिवस राहणार स्टे आम्ही करणार, कारण जिजू लग्नाला आले नाही तर त्यांच्याकडनं आम्हाला गिफ्ट. हे बघा ही पण ब्लॉगिंग करते. तू काय म्हणली? मी म्हणलं दाजींनी आम्हाला स्टे इथं हे केलं. आपण दुसरीकडे करत होतो पण दाजी ओरडले नाही इथं येतं तर आमच्याकडे यायचं आणि मी करणार. मी हे चेक करायला आले होते की तुम्ही जॅकेट घातलंय की नाही. आल्यावर इथे जॅकेट घातले दीपोनी. थँक्यू सो मच गाईज. तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघितला. गेले 1.5 दिवस आम्ही अमृतसरमध्ये होतो आणि आम्ही काय मजा मस्ती केली आहे सगळं तुम्ही बघितलंच आहे. सो आता आम्ही आलेलो आहोत मनालीला आणि सेकंड व्लॉग जो आहे तो असणार आहे पूर्ण मनालीचा. तर त्यामध्ये आम्ही काय काय करणार आहोत हे सगळं मला तुम्हाला दाखवायचं आहे. मी स्वतः खूप जास्त एक्सायटेड आहे की मी मनालीला आली आहे. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि नेक्स्ट व्लॉगसाठी तुम्ही तयार राहा.